तरुण असताना कॉलेजमध्ये असताना सगळं ठीक असतं, नंतर लग्न होऊन काही वर्ष झाली की मग बधिर मन झाले असं म्हणायला होतं. खरं प्रेम समजायचं, यालाच प्रेम समजायचं. परत थोड्या वेळाने कॉलेज सुटायचं, तुम्ही तुमच्या घरला जायचं, आम्ही आमच्या घरला जायचं. तेवढ्यात तुम्ही माग वळून पाहायचं, आम्ही यालाच प्रेम समजायचं. मग थोड्या दिवसांनी तुमच्या भावाला कळायचं, त्यानं कॉलेजात येऊन आम्हाला बदा हाणायचं. मग आम्ही सरकारी दवाखान्यात जायचं, 5 नंबर बेडवर पडायचं. मग तुम्ही फुल बिस्किट पुडा घेऊन आम्हाला भेटायला यायचं. पुन्हा आम्ही यालाच प्रेम समजायचं. मग तुम्ही 5-6 वर्षांसाठी गायब व्हायचं. अचानक एक दिवस एसटी स्टँडवर अचानक दिसायचं. पुन्हा आम्ही यालाच प्रेम समजायचं. तुमच्या हाताला एक लेकरू असायचं आणि त्याच्या कानात तुम्ही सांगायचं, यालाच मामा म्हणायचं. ओळखू लागलो तू मला, मी तुला नाही कळले कधी. चित्रातून व्यक्त होत होते. म्हणूनच चित्र हे कुतूहल, कल्पना, विचार, तर्क, वितर्क, भय, प्रेम, विलास अशा कितीतरी मानवी भावना प्रगट करण्याचं प्रभावी माध्यम आहे. तेव्हा म्हणतात की कदाचित भगवंतानंही प्रथम चित्र काढलं असावं आणि मगच या विश्वाची निर्मिती केली असावी. तेव्हा आता यानंतर मी आमंत्रित करते श्री वासुदेव कामत सरांना, याच्याबद्दल तेच अर्थात आपल्याला जास्त सांगतील, तेव्हा मी त्यांना विनंती करते. या मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्तीनाथ, तो मीपणा पहिला गेला पाहिजे. त्यामुळे निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञान आपण मिळवू शकत नाही, हे सांगणारे दुसरे ज्ञानदेव. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर मगच जीवन मार्ग आपला सोपा होणार आहे. त्यामुळे हे सांगणारे सोपानदेव, आणि मग ज्ञान सोप्या मार्गाने गेलं कीच मग आत्मा मुक्त होतो, ही सांगणारी मुक्ताबाई. समाजानं वाईट टाकलं तरी या चारही भावंडांनी या समाजाला माफ केलं. किती उदार साजरं केलं. जन्म बाईचा जन्म घाईचा, एक आईचा एक ताईचा.